नमस्कार बीएलओ मित्रांनो, मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एखाद्या मतदाराचा फॉर्म डिजिटाईज झालेला आहे आणि ज्यावेळेस आपण फॉर्म डिजिटाईज करत होतो त्यावेळेस त्याचा फोटो आपल्याला न मिळाल्यामुळे आपण तो फोटो अपलोड करू शकलो नाही. परंतु त्यानंतर आपल्याला मतदार तो फोटो देण्यासाठी तो फोटो घेऊन आलेला आहे किंवा तो जो इन्युमरेशन फॉर्म आहे त्यावर फोटो चिकटवणे बाकी असेल आणि तो इन्युमरेशन फॉर्म सुद्धा आपल्याला जर परत अपलोड करायचा असेल किंवा नजर चुकीने इन्युमरेशन फॉर्म बरोबरच आपल्याला त्यावर राहिलेली जन्मतारीख, आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा वडिलांच्या नावामध्ये दुरुस्ती करायची असेल, आईच्या नावामध्ये दुरुस्ती करायची असेल किंवा ओळखपत्र क्रमांक टाकायचा असेल, तर ह्या सगळ्या बाबी आपल्या राहिल्या असतील तर त्या आपल्याला अपडेट कशा करायच्या, म्हणजेच थोडक्यात आपल्याला डिजिटाईज झालेल्या मतदाराचं रेकॉर्ड अपडेट कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढील जे व्हिडिओ आहेत SIR चे सर्वात महत्त्वाचा अनामुलीवर व्हिडिओ आपला येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व बीएलओ बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. आपण सर्वप्रथम या ठिकाणी बीएलओ ऍप्लिकेशनला ओपन करतोय. ओपन केल्यानंतर आपल्या समोर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा टॅब, त्या टॅबला क्लिक करायचं आहे, लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, सबमिट करायचं झालेलं आहे आणि त्याचा रेकॉर्ड आपल्याला बदलायचा आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात जो आपण फॉर्म डिजिटाईज केल्यानंतर इथे रिव्हेरीफाय फिल इफ EF अनमॅप द मॅप इलेक्टर या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे जे रेकॉर्ड्स आतापर्यंत आपण डिजिटाईज केलेले आहेत, ज्यांचं मॅपिंग पूर्ण होऊन त्यांची डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, ते रेकॉर्ड्स आपल्याला शो होतील. आपल्याला ज्या रेकॉर्ड्सची बदली करायची आहे किंवा जे रेकॉर्ड अपडेट करायचं आहे ते रेकॉर्ड शोधण्यासाठी आपण या स्कॅन QR ला क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जो काही मतदाराचा EF असेल त्या EF ला आपण स्कॅन करणार आहोत. स्कॅन केल्यानंतर देखील आपल्याला अडचणी येत आहेत, तर तो फोटो सुद्धा कसा घ्यायचा हे आपण पाहूयात. आपल्याला समजा माहिती बदलायची आहे, चुकीनं दुसऱ्याचीच माहिती भरली गेलेली आहे, तर या ठिकाणी एडिट और अनमॅप या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर परत थोडंसं खाली यायचं आहे. रिलेशन जरी चुकला असेल तरी आपण इथे रिलेशन सुद्धा देखील बदलू शकतो. त्यानंतर इथे या डेट ऑफ बर्थचा जो कॉलम आहे त्या डेट ऑफ बर्थच्या कॉलमला क्लिक करायचा आहे आणि तिथे डेट ऑफ बर्थ तुमची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर खाली आधार नंबर सुद्धा इथे पुन्हा नव्यानं आपल्याला टाईप करता येईल. मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे. वडिलाचं नाव असेल, आईचं नाव असेल, ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे. आता आपण ही माहिती अपडेट करतोय. वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर आता जर तुम्ही इथे स्क्रीनवर पाहत असाल तर ही ज्या EF ची जी कॉपी आहे ती थोडीशी चांगली न घेतल्यामुळे आपल्याला ही बदलायची आहे आणि तसेच मतदाराचा फोटो देखील आपल्याला बदलायचा आहे. त्यामुळे आपण इथे हे जे अपलोड झालेली जी EF ची कॉपी आहे, इथे जो क्लोज बटन आहे किंवा हे जे फुलीचं चित्र आहे याला आपण क्लिक करूयात आणि ते जी EF अपलोड केलेली आहे ते आपण कट करूयात. त्यानंतर अपलोड पेज 1 ला क्लिक करायचं आहे आणि इथे चूज फाईलला क्लिक करून कॅप्चर फोटोला क्लिक करायचं आहे आणि जी काही EF असेल ती एकदम व्यवस्थित आता तिचा फोटो घ्यायचा आहे. या पद्धतीनं तुम्हाला फोटो घ्यायचा आहे. फोटो घेतल्यानंतर या मधल्या बटनाला ओके करायचं आहे. बऱ्याच जणांना क्रॉप करताना देखील अडचण येते, तर क्रॉप करण्यासाठी पहा, याला जर असं मधोमध जर पकडलं तर हा झूम आणि झूम आउट अशा पद्धतीनं झूम इन झूम आउट जर केलं तर ती EF देखील आपल्याला क्रॉप करता येणार आहे. उजवीकडील या ओकेला क्लिक करायचं आहे राईट बटनाला आणि अशा पद्धतीने ती EF आपल्याला अपलोड झालेली दिसेल. त्यानंतर मतदाराचा फोटो देखील आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी याच्याही बऱ्याचशा कमेंट्स आपल्याला आलेल्या आहेत की फोटोवरून फोटो घेता येत नाही, तर त्यासाठी आपल्याला अपलोड फोटोवर क्लिक करायचं आहे आणि बॅक कॅमेरा आपल्याला यूज करायचा आहे. बॅक कॅमेराला क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर असा फेस ओपन होईल. या फेसवरून बरेच जण असा फोटो काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला बघा फेस टू स्मॉल किंवा असे काही एरर्स येतात. तर या कानाच्या शेजारी फोटोच्या कानाच्या शेजारी थोडासा होल्ड करून ठेवायचा आहे मोबाईल. होल्ड केल्यानंतर ऑटोमॅटिक ती इमेज ऑटोमॅटिक कॅप्चर होऊन जाईल. या कानाच्या शेजारी पुन्हा एकदा मी दाखवतोय पहा, या बॅक कॅमेरा ओपन करूयात आणि हा जो लावलेला जो फोटो आहे त्याच्या फोटोच्या अगदी बरोबर तंतोतंत जर आपण ह्या कानाला जर फोटो क्लोजली क्लिक केला, धरला, तर तो ऑटोमॅटिक कॅप्चर केला जातो आणि याला शेवटी सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीनं आपलं हे रेकॉर्ड इथे अपडेट झालेलं दिसेल आणि या फॉर्म मध्ये जी काही दुरुस्ती पुन्हा एकदा आपल्याला करायची असेल आणि अनेक वेळा ही दुरुस्ती आपण करू शकतो आणि म्हणजे जेव्हा जेव्हा असं रेकॉर्ड चुकलं आहे असं लक्षात येईल तेव्हा तेव्हा आपण या पद्धतीनं
या रेकॉर्डला दुरुस्त करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि पुढील व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.